पालघरमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार इयरफोन घालून रूळ ओलांडणाऱ्या वैष्णवी रावल या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा राजधानी एक्सप्रेसची धडक बसली। या घटनेमध्ये तिचा जागीच मृत्यू झाला। पालघरच्या सफाळे येथे ही घटना घडली। वैष्णवी रावल ही माकणे येथे राहत होती। वैष्णवी गुरुवारी कानात इयरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत होती। याच दरम्यान गुजरातकडे जाणारी राजधानी एक्सप्रेस भरधाव वेगाने आली होती, मात्र कानात इयरफोन घातल्यामुळे तिला ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही। तिला रेल्वेची जोरदार धडक बसली। एक्सप्रेसच्या धडकेत वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला। वैष्णवी रावल 10वी मध्ये शिकत होती। दरम्यान सफाळे स्थानकामध्ये कानात इयरफोन घालून रस्ता ओलांडताना अपघात होण्याची ही 2 महिन्यातील दुसरी घटना आहे। या अगोदर 7 डिसेंबर रोजी या ठिकाणी एका तरुणाचा कानात इयरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना अशाच प्रकारे अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेनंतर ग्रामस्थांनी रेल्वे फाटकाजवळ पादचारी पूल नसल्याने अनेकांचे जीव जात आहेत, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पश्चिमेकडील येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी रेल्वे फाटकात पादचारी पूल बांधावा अशी मागणी करण्यात आलेली आहे।